मेजरमेंट करत असताना काही चुका होऊ शकतात, काही एरर्स होऊ शकतात. एरर म्हणजे काय? इट इज अ डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ॲक्च्युअल व्हॅल्यू. मोजमाप करत असताना जी काही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ती ॲक्च्युअल व्हॅल्यू मोजताना आपल्याला दिसली नाही. आपण मोजलेली व्हॅल्यू काहीतरी वेगळी आहे आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू वेगळी आहे. ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला माहीत नसते, ती आपण गृहीत धरू शकतो, कारण आपल्याकडे तसं इन्स्ट्रुमेंटच नसेल ज्याने करेक्ट व्हॅल्यू आपण मोजू शकतो. तर ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला तरी काय माहिती आहे? जर आपण असं इन्स्ट्रुमेंट आणलं की ज्याच्यामुळे एकदम एक्झॅक्ट व्हॅल्यू मोजता येईल, एक्झॅक्ट मेजरमेंट घेता येईल, तर मग आपण म्हणू शकतो की कदाचित ही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे. तर ती जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे आणि आपण मेजर केलेली जी व्हॅल्यू आहे, आपण मोजल्यानंतर जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू जी आहे त्याच्यामध्ये जी काही तफावत आहे, जो काही फरक आहे, त्या फरकालाच आपण एरर असं म्हणतो. सो एरर इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू मायनस ॲक्च्युअल व्हॅल्यू. वी हॅव टू सबट्रॅक्ट the actual value from the measured value and then we get the error. So what are the different errors in measurement and what are the sources of the error? First of all we study the sources of error. का errors होतात, का चुका होतात मोजताना? डिफेक्ट इन मॅन्युफॅक्चर ऑफ इन्स्ट्रुमेंट. एखादा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, मोजण्याचं जे यंत्र आहे तेच जर चुकीचं असेल, त्याचं मॅन्युफॅक्चर करतानाच जर चुकीचं मॅन्युफॅक्चर झालं असेल ते यंत्रच, तर ते यंत्र काही आपल्याला योग्य मोजमाप देऊ शकणार नाही. एखादा मायक्रोमीटर आहे, उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा मायक्रोमीटर आहे, त्याचा ॲन्व्हिल जर बेंट असेल तर ते काही योग्य मोजमाप आपल्याला देऊ शकत नाही. आपली साधी फुलपट्टी जर असेल, त्याच्यावरचे मार्किंग जर पुसल्या गेल्यात किंवा त्याच्यावरचे मार्किंगच व्यवस्थित नाही आहे, ती फुलपट्टी आपल्याला माहिती आहे की फुलपट्टी 15 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटरची असते, परंतु 15 सेंटीमीटरची ती फुलपट्टी 15 सेंटीमीटर नाही, ती 16 सेंटीमीटर आहे, परंतु दाखवते मार्किंग 15 सेंटीमीटरचं केलेलं आहे. परंतु दुसऱ्या आपण स्टँडर्ड फुलपट्टीनं जर मोजण्याचा प्रयत्न केला तर ती जे 15 आहे ते ॲक्च्युली 16 आहे. असं जर असेल, ती फुलपट्टीच जर चूक असेल, ते मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच जर चूक असेल, तर मग मात्र मेजरमेंटमध्ये एरर होणार नक्की. इम्प्रॉपर हँडलिंग बाय द ऑपरेटर. जो व्यक्ती ती मोजमाप करतो, जो ऑपरेटर असतो, त्याला ते व्यवस्थित हाताळता नाही आलं, ते इन्स्ट्रुमेंट त्याला मोजताच नाही आलं, ते कसं पकडायचं, कसं धरायचं, कसं लावायचं हे जर त्याला माहीत नसेल, तो प्रशिक्षित नसेल, तर मात्र त्याच्या मोजण्यामध्ये चूक ही होणार. इफ द ऑपरेटर डज नॉट नो द करेक्ट वे टू यूज द इन्स्ट्रुमेंट, इट मे कॉज एरर इन द मेजरमेंट. ऑपरेटरलाच माहीत नाही आहे की तो इन्स्ट्रुमेंट कसा वापरायचा आहे, मग त्याच्यामध्ये चूक ही होणारच. अजून काय चुका होऊ शकतात? एक्सेसिव्ह लोडिंग ऑर प्रेशर. कधी कधी मोजताना आपण काय करतो, खूप जोरात प्रेस करतो, तेवढी गरज नाही आहे, थोडंसं प्रेशर लागतं, परंतु खूप जास्त जर प्रेशर आपण अप्लाय केलं तर त्या ठिकाणी एरर होऊ शकतो. त्या ठिकाणी आपल्या हातानेच ते बेंड होईल किंवा आपल्या प्रेशरनेच त्याच्यामध्ये चुकीचं जे काही मेजरमेंट ते येऊ शकतं. इम्प्रॉपर कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन म्हणजे काय, याच्याबद्दल आपण परत थोडंसं बोलूया की एखाद्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय करतो, कॅलिब्रेट करतो. म्हणजेच काय करतो की त्याच्यावर समजा एखाद्या स्केलला आपल्याला कॅलिब्रेट करायचं, तर आपण काय करणार, दुसरी जी प्रॉपर स्टँडर्ड स्केल आहे त्याच्याजवळ ठेवणार आणि मग त्याच्यावर मार्किंग करणार. स्केलला स्केल लावणार आणि मग त्याच्यावर काय करणार, मार्किंग करणार. त्याशिवाय कसं करणार कॅलिब्रेशन? तर प्रत्येक इन्स्ट्रुमेंट जो आहे तो कॅलिब्रेट करावा लागतो. ज्यावेळेला मॅन्युफॅक्चर केलं त्यावेळेला लगेच कॅलिब्रेट करावा लागतो आणि नंतरसुद्धा काही दिवस वापरल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की आता खूप दिवस झाले हा इन्स्ट्रुमेंट जो आहे कदाचित आता तो घासला असेल, गंजला असेल किंवा त्याचा अतिवापर झालेला आहे, तर त्याच्यामध्ये एरर येऊ शकतो. मग अशा वेळेला तो इन्स्ट्रुमेंट आपण काय करतो, कॅलिब्रेट करतो. म्हणजे एखाद्या स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटचे मेजरमेंट
आणि त्याचे हे मेजरमेंट कंपेअर करून जर त्याच्यामध्ये तफावत असेल तर ती ॲडजस्ट करतो आणि तफावत ही नष्ट करतो आणि स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटचे जसे मेजरमेंट आहे तसेच मेजरमेंट सेम मेजरमेंट हा इन्स्ट्रुमेंटसुद्धा देईल. अशा पद्धतीने इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण काय करतो, ॲडजस्टमेंट करतो, सेटिंग करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅलिब्रेशन म्हणतो. परंतु कॅलिब्रेशन करतानाच जर चूक झाली असेल तर मग मात्र परत एरर येणार इन्स्ट्रुमेंटमध्ये, मोजमापामध्ये काय होणार, एरर येणार. इफ इन्स्ट्रुमेंट इज नॉट प्रॉपरली कॅलिब्रेटेड विथ द स्टँडर्ड इट मे कॉज एरर. लॅक ऑफ ट्रेनिंग ऑफ द ऑपरेटर. जो कोणी ऑपरेटर असेल, मोजमाप करणारी जी व्यक्ती आहे ती जर प्रशिक्षित नसेल तर नक्कीच एरर त्या ठिकाणी येणार. जे व्हॅल्यू आपण मोजतो, जी फिजिकल क्वांटिटी आपण मोजतो त्याच्यामध्ये चूक ही होणार. इफ प्रॉपर ट्रेनिंग अबाउट द यूज ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज नॉट गिवन टू द ऑपरेटर इट मे ऑल्सो कॉज एरर्स. अगेन वी आर स्टडिंग द सोर्सेस ऑफ एरर्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. कधी कधी जास्त प्रेशर असेल, जास्त हीट असेल, काही व्हायब्रेशन्स असतील, हवेची आर्द्रता जास्त असेल, याचासुद्धा मोजमापावर इफेक्ट हा होत असतो. जेव्हा आपण मोजमाप करतो, इवन लांबी, साधी लांबी जरी मोजायची म्हटलं तर तापमान हे ठराविक असलं पाहिजे, प्रेशर, आर्द्रता हे सुद्धा योग्य असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की जर आपण एखाद्या पदार्थाला उष्णता दिली, हीट केलं, इफ यू हीट अ पर्टिक्युलर सबस्टन्स then it will expand. Though the expansion is very small, but there is some expansion and this may cause error in the measurement. So the environmental factors such as the vibrations or the temperature, pressure, humidity may also have effect on measurement. For example, if we measure at 0 degree centigrade and if we measure at say 50 degree centigrade, the value may differ. Wear and tear as well as friction. Due to friction there is a wear and tear. Whenever there are moving parts and they are in contact, then there is a friction. So due to friction there may be some wear and tear. So due to this wear and tear also error may be caused, error may occur in the measurement. Wear and tear may cause error when it is operated for a long period of time. सतत एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा आपण वापर करतो, सतत त्याचं घर्षण होतं आहे, त्याला आपण हलवतो, त्याला इकडून तिकडे फिरवतो आहे, तर त्यामुळे सुद्धा काय होतं की त्याच्यामध्ये एरर हा निर्माण होतो. एररचे प्रकार किती आहे? सिस्टमॅटिक और कंट्रोलेबल एरर आणि रँडम एरर हे दोन महत्त्वाचे प्रकार आहे. सिस्टमॅटिक और कंट्रोलेबल एरर आणि रँडम एरर. तर सिस्टमॅटिक और कंट्रोलेबल एररचे काही प्रकार आहेत. एन्व्हायरमेंटल एरर, लोडिंग और स्टायलस एरर्स आणि अवॉइडेबल एरर्स दॅट आर द रीडिंग एरर्स. So what are the systematic or controllable errors? Systematic or controllable errors can be determined and eliminated. आपण शोधून काढू शकतो की हे एरर्स कोणते आहेत आणि त्या एररला आपण इलिमिनेट करू शकतो, काढून टाकू शकतो, मेजरमेंटमधून तो मायनस करू शकतो आणि आपलं मेजरमेंट जे आहे ते अचूक बनवू शकतो. की इतक्या एररमुळे हे आपलं एवढं चुकलेलं आहे ते जर आपण बाजूला केलं तर आपलं मेजरमेंट हे आपण करेक्ट आणू शकतो. सिस्टमॅटिक एरर्स कॅन बी आयदर कॉन्स्टंट ऑर बी रिलेटेड. हे जे एरर्स असतात हे याच्यामध्ये बदल नसतो. आपण अंदाज घेऊ शकतो की हे एरर्स किती असतील, किंबहुना आपल्याला माहीत असतं ते कॉन्स्टंट असतात, ते जास्त बदलत नाही, किंबहुना त्यांचा काहीतरी संबंध असतो, ते रिलेटेड असतात कुठल्या तरी फॅक्टरला. तर त्या फॅक्टरला ते कसे रिलेटेड आहे, तर तो फॅक्टर चेंज झाला तर ते एरर्स कसे चेंज होतील याचं कॅल्क्युलेशन आपण करून तो एरर आपण काय करू शकतो, काढून टाकू शकतो, इलिमिनेट करू शकतो. एक्झाम्पल, प्रोपोर्शनल ऑफ अ पर्सेंटेज टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द मेजर्ड क्वांटिटी. तर मेजर क्वांटिटीची व्हॅल्यू वाढली तर कदाचित एररसुद्धा वाढेल. एररचं पर्सेंटेज, एरर हा
मेजर क्वांटिटीच्या पर्सेंटेजमध्ये असू शकतो. कोणता एरर? सिस्टमॅटिक किंवा कंट्रोलेबल एरर. तर अशा एररबद्दल आपण काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो. काही एरर्स हे कॅलिब्रेशन करताना होत असतात. आपण बघितलं की कॅलिब्रेशन काय आहे. कॅलिब्रेशनच्या वेळेला काय होऊ शकतं? एरर होऊ शकतात. तर these errors are due to improper calibration of the instruments. So they are called as the calibration error. These errors occur when the size of standard such as slip gauge or scale varies from the actual value. कॅलिब्रेशन करणारे जे काय इन्स्ट्रुमेंट्स आहे, उदाहरणार्थ स्लिप गेज आहे, तर स्लिप गेज आपण कॅलिब्रेशनसाठी वापरत असतो. परंतु तो स्लिप गेजच जर समजा थोडासा चुकीचा असेल किंवा दुसरं काही स्टँडर्ड असेल, स्केल असेल, स्टँडर्ड स्केल, ती जर थोडी चुकीची असेल तर मग कॅलिब्रेशन काय होणार? चुकीचं होणार आणि एरर येणार. दिस एरर इज कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड. हा एररसुद्धा कॉन्स्टंट असतो, कारण जेवढा एरर त्या स्लिप गेजमध्ये असेल तेवढाच एरर, त्याच प्रमाणात एरर जो आहे हा इन्स्ट्रुमेंटमध्ये येणार. एन्व्हायरमेंटल एरर्स, ॲम्बियंट कंडिशन्स. आपल्या वातावरणामुळे काही एरर्स तयार होतात. द इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड ॲटमॉस्फिरिक कंडिशन फॉर मेजरमेंट इज 20 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर अँड 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी प्रेशर. जे काय मेजरमेंट आपण करतो ते मेजरमेंट हे 20 डिग्री टेम्परेचरला केले पाहिजे. जेव्हा लांबी आपण मोजतो, जेव्हा डायमेन्शन, लेंथ, विड्थ, हाईट, डायमीटर हे डायमेन्शन आपण जेव्हा मोजतो तेव्हा टेम्परेचर किती असलं पाहिजे? तापमान किती असलं पाहिजे? 20 डिग्री सेंटीग्रेड. प्रेशर किती असलं पाहिजे? 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. नॉर्मल प्रेशर असलं पाहिजे. नॉर्मली सध्या जे प्रेशर आहे तेवढंच प्रेशर असलं पाहिजे. तर हे जे प्रेशर असतं, जसं आपण उंच जातो तसं प्रेशर काय होतं? हवेचं कमी कमी होत जातं. तर 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हे जे प्रेशर आहे हे सी लेवलला आहे. तर सी लेवलला नॉर्मली जे प्रेशर आहे त्याला आपण स्टँडर्ड प्रेशर म्हणतो. आणि टेम्परेचर जे आहे मेजरमेंटच्या बाबतीत स्टँडर्ड टेम्परेचर हे 20 डिग्री आहे. काही ठिकाणी कॉम्प्रेसर वगैरे कॉम्प्रेस्ड एअरसाठी टेम्परेचर 15 डिग्री असेल, परंतु मेजरमेंटच्या बाबतीत जे टेम्परेचर आहे स्टँडर्ड आहे ते 20 डिग्री आहे. म्हणून मेजरमेंटसाठी लॅब्स असतात किंवा AC कंपार्टमेंट्स असतात. तर त्या AC जो आहे 20 डिग्री टेम्परेचर मेंटेन केला जातो आणि त्या ठिकाणी मोजमाप केलं जातं, ज्यामुळे खात्री होते की मोजमाप जे केलं आहे ते करेक्ट आहे. If this standard condition is not maintained at measurement place, then this error occurs. जर तापमान 20 डिग्री नसेल, तापमान 20 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर मग एक्सपान्शन होईल आणि ती जी लांबी आहे ती आपल्याला जास्त वाटेल, जास्त मोजण्यात येईल, थोडंसं एक्सपान्शन होत असतं. तर 20 डिग्री जर टेम्परेचर नसेल, प्रेशर जर 760 मिलीमीटर नसेल, 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर नसेल, कमी जास्त असेल तर त्याप्रमाणे मेजरमेंटमध्ये सुद्धा कमी जास्त होणार आहे, एरर येणार मेजरमेंटमध्ये. ऑल्सो मॉइश्चर कंटेंट ऑफ एअर, व्हायब्रेशन, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड मे कॉज धिस एरर. आपण बघितलं की व्हायब्रेशन असेल, हवेमध्ये आर्द्रता जास्त असेल, मॉइश्चर कंटेंट, कधी मॅग्नेटिक फील्डचा सुद्धा चुंबकीय शक्ती जर त्या ठिकाणी असेल तर त्याचासुद्धा प्रभाव मेजरमेंटवर पडतो आणि मेजरमेंटमध्ये काही चुका होऊ शकतात. कधी इलेक्ट्रिक फील्ड असते जवळपास, जर समजा हाय पॉवर ग्रीड असेल तर त्याचासुद्धा प्रभाव मेजरमेंटवर होऊ शकतो. DP असेल हाय पॉवरची, त्याचा प्रभाव मेजरमेंटवर होऊ शकतो. Temperature may cause expansion or contraction of either component or instrument which leads to error in measurement. टेम्परेचरमुळे एक्सपान्शन होतं, टेम्परेचर वाढलं की एक्सपान्शन होतं, म्हणून डायमेन्शन हे जास्त दिसतं. किंवा टेम्परेचर कमी झालं तर कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्यामुळे काय होतं? एरर होतो. हे आपण बोललो.
काही लोडिंग एरर्स असतात. तर हे जे लोडिंग एरर्स आहे जेव्हा आपण मोजताना काहीतरी लोड त्या ऑब्जेक्टवर, त्या इन्स्ट्रुमेंटवर पडत असतो. तर लोड जर जास्त झाला तर मग एरर त्या ठिकाणी निर्माण होतो. कधी काही स्क्रू जर टाईट करायचा तर जर जास्त गरजेपेक्षा जास्त जर आपण टाईट केला तर त्या ठिकाणी चुकीचा लोड निर्माण होतो आणि त्या चुकीच्या लोडमुळे काय होतं की एरर्स येऊ शकतात. आपण व्हर्नियर कॅलिपर किंवा स्क्रू गेजचा नट जर जास्त टाईट केला तर काय होईल, लोडिंग एरर त्या ठिकाणी निर्माण होईल. ड्यू टू excess pressure, delicate components like aluminum or rubber may get deformed. ॲल्युमिनियम असेल किंवा रबर असेल ते जास्त प्रेशरमुळे काय होणार, त्यांचं डिफॉर्मेशन होणार, त्यांचा आकार बदलणार आणि त्यामुळे एरर निर्माण होणार. टू अवॉइड दिस एरर, मेजरिंग प्रेशर शुड बी सच दॅट इट कॅन जस्ट होल्ड द कॉम्पोनंट, नॉट टू डिफॉर्म द कॉम्पोनंट. तर होल्ड करण्यासाठी थोडंसं प्रेशर द्यावं लागतं. जो जॉब आपल्याला मेजर करायचा आहे तो मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये कधी काय करावं लागतो, होल्ड करावं लागतो. मग होल्ड करण्यापुरतं प्रेशर जे आहे, खूप कमी प्रेशर असेल तर तो व्यवस्थित होल्डच होणार नाही, तरी एरर येईल. तर अप्रोप्रिएट प्रेशर हे असलं पाहिजे होल्ड करण्यापुरतं, प्रॉपरली होल्ड करण्यापुरतं, आणि ते फेस टू फेस यायला पाहिजे. जर फेस टू फेस असेल, परफेक्शन असेल त्याच्यामध्ये, तर एरर येणार नाही. आणि परफेक्शनसाठी आपण कधी लोड जर वाढवला, जास्त टाईट जर केला एखादा नट, तर काय होईल, एरर त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि कारण कॉम्पोनंट डिफॉर्म होतो, त्यामुळे एरर तयार होतो.